बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांनी त्यांच्यावरील आरोपाबाबत चित्रीकरण प्रसारित करत स्पष्टीकरण दिले. राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचे त्यांचं म्हणणं आहे. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत, तर ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते. मुंबईच्या घाटकोपर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सातारा पोलिसांच्या मदतीने तेथील सावरीगाव परिसरात छापा टाकला होता. या छाप्यात पथकाने कोट्यवधी रुपयांचे मेफोड्रीन हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत. प्रकाश शिंदे यांनी याबाबत एक चित्रीकरण प्रसारित करत स्पष्टीकरण दिलं आहे. प्रकाश शिंदे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एमडी कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले. राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. माझ्या जमिनीचा 7/12 गट 17/1 असून छापा पडलेल्या जमिनीचा गट 4/1 असा आहे. तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केलाय ती जमीन योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली. या जमिनीचा गट क्रमांक 30/10 असा आहे. तसेच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती 15 ते 16 किलोमीटर लांब असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष आणि शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. यामध्ये भटक्या श्वानांना खाद्य उपलब्ध करून देण्याचा परिसर निश्चित करण्यात येणार असून शहरात जनजागृती केली जाणार आहे. तसेच भटक्या श्वानांच्या नसबंदीसाठी केंद्राची क्षमता वाढवली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिकेत मंगळवारी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी शमा शिरोडकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबरला दिलेल्या आदेशानुसार भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारी व केनल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसगाडी आगार व रेल्वे स्थानके यासारख्या परिसरातून पकडलेले भटके श्वान पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येणार असून त्यांना सुरक्षित निवाऱ्यामध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्यात. भटक्या श्वानांची नसबंदी व लसीकरण करून त्यांचे व्यवस्थापन करण्यात येईल. आजारी, जखमी, रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित श्वानांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नसबंदी केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांच्या अंदाजित संख्या शास्त्रीय पद्धतीने निश्चित करून त्यानुसार केनेल आणि निवारा क्षमतेचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने, उपकरणे तसेच पशुवैद्यकीय सुविधा वाढवण्यात येणार आहे, असेही आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि इंडाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने सृजन कुंभ 2026 या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उद्योन्मुख तंत्रज्ञान शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. सदर संमेलन 17 ते 18 जानेवारी 2026 रोजी इंडाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी कल्याण, मुरबाड रोड, बापसाई कल्याण येथे आयोजित करण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष डाकू सोमण, सेक्रेटरी नामदेव मांडगे, इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर विजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. शिखर संमेलन उपक्रमामध्ये शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, स्टार्टअप्स, नवोन्मेष उद्योजक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधन, व्यावहारिक उपयोग आणि भविष्यातील संधीवर उद्योन्मुख तंत्रज्ञान याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. उद्योग, शिक्षण, सहकार्य, कौशल्य विकास, संकल्पनाचे रूपांतर आणि भविष्यातील करिअर संधी निर्माण करणे हा या शिखर संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. 2 दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय समितीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामार्फत सर्जनशीलता वृद्धिंगत करणे, संशोधन भिमुखता निर्माण करणे आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन
प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान व कारखान्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्मिती, स्टार्टअप यांना सहाय्य आणि त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रख्यात वैज्ञानिक, तंत्रज्ञान व उद्योग तज्ज्ञांचा सहभाग, स्टार्टअप्स, उद्योग व विद्यार्थ्यांनी विकसित केलेली अभिनव उत्पादने, मॉडेल्स व प्रोटोटाइप्स, रोबोटिक्स याचे सादरीकरण, IoT, 3D प्रिंट्स व उद्योन्मुख तंत्रज्ञानावरील प्रत्यक्ष प्रशिक्षण यावर कार्यशाळा, तर उद्योन्मुख तंत्रज्ञानाची दिशा, नवोन्मेष, पर्यावरण, कौशल्य विकास व उद्योगातील नव्या संधी यावर चर्चा, तर मॉडेल मेकिंग व पोस्टर सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण आणि स्टार्टअपसाठी मार्गदर्शन, तसे उद्योगमुख तंत्रज्ञान व आंतरशाखीय संशोधनावरील उच्च दर्जाचे संशोधन पेपर सादरीकरण करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेल्या काही वर्षापासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल याकडे अजय जया फाउंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान, पैसे वाटप, निवडणूक आयोगाकडून पक्षपात किंवा गैरव्यवहार या विरोधाची फाउंडेशन ठाम भूमिका घेऊन लढणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अजय जया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून अजय जया हे ठाण्यातील नागरिक समस्या, भ्रष्टाचार या विरोधात लढा देत आहेत. फाउंडेशनच्या वतीने देशात प्रथमच 2 भागात भ्रष्टाचार प्रदर्शन भरून छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेत अनियमितता जनतेसमोर उघड केली होती. या प्रदर्शनात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी डिजिटल जाहिरात फलक, ज्येष्ठ नागरिक कट्टा बाकडे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. तसेच रस्त्याची दुरावस्था, वाहतूक व्यवस्थेची कमतरता आणि कामचुकारपणा, टोईंग व्हॅन या विरोधात अजय जया यांनी जन आंदोलन उभे केले होते. निवडणुकांच्या तोंडावर अजय जया फाउंडेशनने निपक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सुशिक्षित, स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अजय जया फाउंडेशन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार नसले तरी योग्य उमेदवार आणि लोकशाहीभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणार आहे. याबाबत जया म्हणाले की ठाणेकर नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि रोजगार यासारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे आणि धर्म यांचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील महापालिका निवडणुकींकरिता भाजप शिवसेनेच्या महायुतीची घोषणा खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना न रुचल्याने या युतीविरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली. भाजप कोपरीत मंडळच्या वतीने शिवसेना पक्षाची युतीबाबत ठाम हरकत नोंदवण्यात आली असून मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी शिवसेनेने यापूर्वी केलेल्या कुचाळक्याचा पाडाच जाहीर पत्रकार परिषदेत वाचलाय.
तसे याबाबतचे निवेदन ठाणे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना देखील पाठवले. राज्यात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार महायुतीचे सरकार आहे. या तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका महायुतीत लढवल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील युती करण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागलेत. शिवसेनेशी युती न करण्याबाबत पहिली ठिणगी कोपरीत पडले. भाजप कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी काल विशेष पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने यापूर्वी केलेल्या भाजप विरोधी कृत्याची यादी वाचून शिवसेनेशी युती करण्यास ठाम हरकत नोंदवले. या संदर्भात भुजबळ यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आणि दोन्ही आमदारांना पाठवलेल्या निवेदनानुसार ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या कोपरीतील पाहणी दौऱ्यावरून सेनेच्या माजी नगरसेविकेने माध्यमांमध्ये बेजबाबदारपणा व आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. वास्तविक हा पाहणी दौरा आरोग्य सेवेच्या प्रशासनाशी निगडीत असतानाही शिवसेना पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी जाहीरपणे अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे शिस्तीला धरून नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.